बदलापूर शहरातील समस्या आणि त्याचे निवारण करण्यासाठी भाजपाने पालिका मुख्याधिकाऱ्यांची भेट घेतली। बदलापूर पश्चिमचे शहराध्यक्ष किरण भोईर यांच्या अध्यक्षतेखाली शहर भाजपाच्या शिष्टमंडळाने पालिकेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांची भेट घेऊन पावसाळीपूर्व कामांची सूचना आणि माहिती दिली। तसंच विविध कल्पना देखील सुचवल्या। यासोबतच शहरातून जाणाऱ्या टाटा पॉवर लाईन, मांजरली स्मशानभूमी, दिव्यांग बांधवांच्या समस्या अशा अनेक समस्या भाजपाच्या शिष्टमंडळाने मांडल्या। बदलापूर पश्चिम शहराध्यक्ष किरण भोईर यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाच्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांची भेट घेतली होती। यावेळी मुख्याधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून आम्ही सुचवलेल्या कल्पना आणि विविध कामांची माहिती त्यांनी घेतल्यानंतर काही गोष्टी तातडीने सोडवल्या जातील असा विश्वास भाजप पदाधिकाऱ्यांना दिला। आज भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांची भेट घेऊन बदलापूर शहरातील ज्या महत्त्वाच्या समस्या त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने जे काही आहेत आमचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांनी आपल्याला सांगितलं होतं। परंतु एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की या शहरातील दिव्यांग बांधव असतील, म्हणजे जे आपले बांधव आहेत, आपले घटक आहेत या शहराचे, आणि मागच्या काही 2 ते 3 महिन्यापूर्वी आपण त्यांना जो निवृत्ती भत्ता आहे, निवृत्ती वेतन आहे, त्यांना ते 3000 रुपये दरमहा मिळावे अशी मागणी केली होती। खरं तर 2018 साली एक ठराव झाला होता की 50,000 रुपयापर्यंत त्यांना वर्षाला वैद्यकीय मदत असेल किंवा इतर भत्ता असेल तो त्यांना मिळावा। परंतु असं निदर्शनास आलं की 50% पेक्षा पण कमी लोक याचा लाभ घेत आहेत, त्यामुळे काही लोक याच्यामध्ये वंचित जातात। अशी मागणी केली होती की त्यांना दरमहा 3000 मिळावे। परंतु शासनाचे असे आदेश आहेत की 5% निधी हा नगर परिषदेचा 5% निधी हा त्यांच्यावर खर्च केला पाहिजे, आणि त्यावेळेस 1,39,00,000 अशी एवढी ही तरतूद ही या दिव्यांग बांधवांसाठी तरतूद केलेली होती। आणि जर नगर परिषदेचा बजेट जर 100 कोटी किंवा त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर फक्त 1,39,00,000 नाही तर ही रक्कम नक्कीच 5 ते 6 कोटीपर्यंत जाते। ही चूक त्यांच्या त्या ठिकाणी निदर्शनास आणली, आणि मग हा 2,000 रुपये आपण त्यांना त्यावेळेस मासिक भत्ता असेल किंवा निवृत्ती भत्ता असेल हा त्यांना दरमहा प्रत्येक दिव्यांग बांधवांना हा मिळू शकतो। आणि या व्यतिरिक्त आणखीन काही बांधव आहेत हे यापासून वंचित आहेत, त्यांना ह्या प्रवाहामध्ये घेणं हे फार गरजेचं आहे। आणि नक्कीच नगर परिषदेमध्ये याच्यामध्ये लवकरच प्रशासकीय ठरावाला मान्यता मिळेल आणि त्यांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2,000 रुपये मिळतील। या व्यतिरिक्त त्यांचं काही सामान असेल, साहित्य वाटप असेल किंवा त्यांना वैद्यकीय मदत असेल, शैक्षणिक मदत असेल विद्यार्थ्यांना, ही त्या माध्यमातून मिळणार आहे। बदलापूर शहरामध्ये 5 मैदानं आहेत। एक रोडू घोरपडे मैदान, दुसरं खरवईचं मैदान, तिसरं शिरगावचं मैदान, चौथं कात्रपचं मैदान आणि 5वं वडवलीचं मैदान। ही मैदानं मुलांसाठी खेळण्याकरता आहेत। तरुणाई तिथेशी लोटलेली असते आणि त्या मैदानाची स्वच्छता होणं, त्या मैदानाला कंपाऊंड वॉल, तशाच प्रकारे त्या मैदानावरती टॉयलेट बाथरूमची व्यवस्था असणं आणि त्या मैदानाला नागरिकांना आणि खेळाडूंना बसण्याकरता सुविधा आणि स्टेडियम असणं, की ज्याला मैदानाला स्टेडियमचं स्वरूप आलं पाहिजे। कारण मैदान ही शहराची शान आहे आणि खेळाडू त्यातून निर्माण होत असतात। बदलापूरचं भवितव्य त्याच्यावरती अवलंबून आहे। हजारो खेळाडू या मैदानावरती सकाळ संध्याकाळ खेळत असतात आणि अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आम्ही त्या मैदानांची डागडुजी, त्याची स्वच्छता आणि त्याला स्टेडियम करा असं प्राधान्याने चीफ ऑफिसरांनी घेतलं आणि उद्यापासूनच ते म्हणाले की याचा सर्वे करून याच्यावरती अंमलबजावणी होईल। पावसाळा येत आहे तर नालेसफाई व्यवस्थित करावी, नाल्याचे खोलीकरण करावं जेणेकरून पूर परिस्थिती उद्भवणार नाही। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्मशानभूमीमधील जी काही डिझेल शवदाहिनी आहे ती शवदाहिनी 2 वर्षापासून बंद आहे, तिला CNGचं कनेक्शन करायचं आहे। मुख्याधिकारी साहेबांना आम्ही भेटून सर्व बाब निदर्शनास आणून दिली तर त्यांनी 8 दिवसामध्ये ही महानगर गॅसची CNGची शवदाहिनी चालू होईल अशा प्रकारचं आश्वासन देखील दिलेलं आहे। काही ठिकाणी शहराच्या मध्यभागी म्हणजे संभाजी शिंदे यांनी ती मागणी केली की संभाजी शिंदे यांच्या ऑफिसच्या समोर जे DP रस्ता आहे तिथे टाटाचा टॉवर आहे, तर तो टॉवर रहदारीला अडचणीचा होतोय, तर तो छोटा करण्यात यावा अशा प्रकारची मागणी देखील केली।